एवढे छान आणि लाँग हेअरचा जर कचरा करायचा असेल तर मला सांगा, मी तुम्हाला बरोबर आयडिया देईल. तर नमस्कार मंडळी, मी सायली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर 4-5 दिवसापासून मला खाज लागली होती की माझे हेअर मी शॉर्ट करावे, असं काहीतरी नवीन करावं, काहीतरी नवीन करावं म्हणून गेली तोंड उचलून ॲमिगोजमध्ये. जिथे आम्ही नेहमीच तिथेच जात असतो समजा त्या सलूनमध्ये. तर मंडळी असे मनात वेगवेगळे विचार येत होते माझ्या. पण हेअर कट करण्याच्या आधी येत होते की यार आपण हेअर कट करावा, शॉर्टच हेअर करूया आता. लाँग हेअरमध्ये किती जरी तुम्ही हेअर कट केले तर ते काही एवढं वाटत नाही, नवीन चेंज काही वाटत नाही. मला चेंज हवा होता माझ्यामध्ये. एवढे छान केस झालेले होते. म्हटलं चला आपण शॉर्ट करून बघूया, ते काही वाढणार नाही अशातली काही गोष्ट नाही. पण एवढे लांब केस कापताना खूप मन दुखत होतं माझं, यार कापू का नको, हेअर कट करू का नको, पण शेवटी केलाच. आणि खरं सांगू का, तर हेअर कट केल्यानंतर मला पस्तावा अजिबात आला नाही. कारण की कसं आहे, सारखं सारखं लाँग हेअर बघून बघून मला कंटाळा आलेला होता. आणि ते दादा बोलले तुमचे केस खूप ड्राय झालेले आहे म्हणे ताई, तुम्हाला तो लाँग हेअर ठेवले तर त्याचं हेल्दी काहीच नाही ते हेअर, त्यापेक्षा तुम्ही शॉर्ट हेअर जर केले तर नेक्स्ट हेअर चांगले येतील तुमचे. म्हटलं ठीक आहे. पण त्यांनी बघा तुम्ही रिझल्ट किती छानला, खूप सुंदर दिसत होते. म्हणजे मला तरी आवडत होते, कारण मी लाँग हेअरपासून खूप कंटाळे. आणि माझ्या मुलीचे सुद्धा कमरेखाली केस गेलेले होते खूप लांब, आणि तिची खूप दाट आहे. पण मग सकाळी स्कूलला जायला एवढा प्रॉब्लेम होत होता. म्हटलं जाऊ दे, या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये थोडेसे शॉर्ट हेअरच करून घेऊ. तर दोघी मायलेकीने हा डिसिजन घेतला होता. त्यानंतर संध्याकाळी मला काही काम होतं, तर ATMला गेली होती. ATMला जाऊन मग थोडंसं पैसा पैसा पैसा, नुसता पैसा पैसा, सगळीकडे पैसा पैसा यायला नाही का लगेच येतो आणि जायला कमवायला एवढा वेळ लागतो, मग जायला 1 मिनिटंसुद्धा लागत नाही. तर असा गेला माझा